महाराष्ट्र शासनाने 27 डिसेंबर 2023 आणि 26 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयांमुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या अटी शिथिल झाल्याने ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गात बोगस लोकांची घुसखोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गाचं आरक्षण धोक्यात आलं असून या निर्णयांच्या विरोधात 7 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पर्यंत भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या महामोर्चात जिल्ह्यातील ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी प्रवर्गातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मोर्चाचे संयोजक सचिन राजूरकर, डॉक्टर संजय घाटे, दिलीप कांबळे आणि नंदू नागरकर यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केला आहे। त्याच्या समोर जातो, ओपन सांगितले त्याच्या समोर जातो, बाकीचं तिथेच थांबतो। समाजासाठी हा सर्वे जे केलेला आहे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आणि आणि ओपन म्हणजे काय झालं, ईडब्ल्यूचं रिझर्वेशन देत असताना कोणताही सर्वे नाही केला, पण ओपनचं सुद्धा सर्वे करतो। सर्व संघटना मिळून हा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तर जे पहिला एखादी जात व्हॅलिडिटी काढायची असेल, साधारणतः अनुसूचित जातींना 1950चा पुरावा लागतो, व्हीजेएनटीना 1900च्या व्हॅलिडिटीच्या जो राजपत्र काढलं त्याच्यामध्ये ते 23 अटी शर्ती केलेल्या होत्या। 26 जानेवारीला सरकारने मराठा समाजासाठी व्हॅलिडिटी मिळण्यासाठी, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जे सगळे सोयरे हा जो प्रकार केलेला आहे, या सगळे सोयरे प्रकारामुळे गांधी चौक दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निघणार आहे। नंदूभाऊ नागरकर, प्राध्यापक सूर्यकांत खंडकेजी, आमचे आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष कृष्णाजी मस्ताम, आमचे रिपब्लिक नेते। तर तुम्हाला काही प्रश्न असतील ते विचारावे एवढीच विनंती करतो। जनता राजा सुरू आहे आणि जे कंपल्सरी केलेलं आहे याच्यातून त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय जाईल म्हणून या पद्धतीचं ते रसायन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि आता जो इव्हेंट झाला त्या इव्हेंटमध्ये सुद्धा प्रामुख्याने जे झेंडाधारी होते ते सगळे युवक होते आणि ते सगळे युवक जर आपण बघितले सगळे बहुजन समाजाचे होते। हा तो विषय होता सर। ओबीसी, दलित, आदिवासी आणि भटक्या जमातीचा मोर्चा निघणार आहे। आमचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी हा मोर्चा आहे। सरकारने जे अधिनियमामध्ये जे बदल केले आहेत ते अधिनियम रद्द करावे आणि ओबीसी समाज असो, आदिवासी समाज असो, दलित समाज असो, त्याचबरोबर इतर समाजात सुद्धा जातनिहाय जनगणना करावी। यासाठी येणाऱ्या 7 तारखेला गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघणार आहे। साधारणतः 15,000 लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत।